विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन या प्रकाराचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला फळ्यावर एक पिक्टोरियल व्ह्यू दिला आहे। पिक्टोरियल व्ह्यू जे आयसोमेट्रिक व्ह्यू आहे। या आयसोमेट्रिक व्ह्यूला 3 डायमेन्शन व्ह्यू असे म्हणतात। 3 डायमेन्शन व्ह्यू का म्हणतात तर त्याला 3 डायरेक्शन आहेत, एक्स, वाय आणि झेड, म्हणून याला 3 डायमेन्शन पट्टीने दाखवा 3 डायमेन्शन व्ह्यू असं म्हटलं जातं। तर नंतर या रेखावरून आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन काढायचे आहे। त्या ठिकाणी काढताना आयसोमेट्रिक व्ह्यू म्हणजे पिक्टोरियल व्ह्यूला 3 डायमेन्शन व्ह्यू म्हणतात आणि ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आपण जे काढणार आहोत त्याला 2 डायमेन्शन म्हणतात। 2 डायमेन्शन का म्हणतात तर ते तिथं एक्स आणि वाय 2 ॲक्सिस असतात आणि पिक्टोरियल व्ह्यूला 3 ॲक्सिस असतात। एक्स आणि वाय काढताना आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असे 2 ॲक्सिस दाखवले जातात। एक्स वाय आणि x1 वाय या ठिकाणी काढताना आपल्याला या ज्या प्रक्षेप पद्धती आहेत, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन काढण्याच्या 2 पद्धती आहेत। एक प्रथम काटकोन प्रक्षेप पद्धत, त्याला आपण इंग्रजीमध्ये फर्स्ट अँगल प्रोजेक्शन ऑफ मेथड असे म्हणतो, आणि दुसरी पद्धत आहे थर्ड अँगल प्रोजेक्शन ऑफ मेथड, तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धत। आपण इयत्ता 9वी मध्ये त्या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे। आता आपण इयत्ता 10वीला तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धतीचा अवलंब कसा करायचा त्याचा विचार करणार आहोत। त्या मित्रांनो लक्ष द्या की इकडे काढताना पहिल्याप्रथम आपण हा एक्स वाय आणि त्याला एक परपेंडिक्युलर एक्स वर वाय वर असे ॲक्सिस काढून घेतलेले। हा जो ओरिजिन ओ आहे, या ओरिजिन ओ च्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला, नंतर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला 10-10 मिलीमीटर आपल्याला सोडून रेषा काढायची आहे। प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे। एवढी कृती झाल्यानंतर पुढे लक्षात घ्यायचे की प्रथम काटकोनमध्ये जे देखावे काढतो आपण, ते देखावे काढताना जी एक्स वाय आणि x1 y1 ज्या रेषा आहेत त्या ठिकाणी प्रथम काटकोन हा नेहमी एक्स वाय रेषेच्या समोरील देखावा एक्स वाय रेषेच्या वर येतो आणि बाजूचा देखावा हा ज्या दिशेने पाहिला त्याच्या विरुद्ध दिशेला जातो आणि वरील देखावा हा बरोबर समोरील देखाव्याच्या खाली येतो। पण तृतीय काटकोनमध्ये तसं न होता ते अलग पद्धतीने असतं। तृतीय काटकोन पद्धतीमध्ये समोरील देखावा हा एक्स वाय रेषेच्या खाली आणि ज्या दिशेने पाहिला त्याच दिशेला येतो। इथं बघा, इथे एक डायरेक्शन दाखवलेली आहे। एक डायरेक्शन दाखवल्यानंतर आपण समोरील देखावा इथं काढणार आहे। इथं प्रत्येकाने लक्षात घ्यायचे की इथं आपण काढताना त्याची लांबी किती आहे लक्षात येईल आपल्याला। त्याची लांबी आहे 100 आणि उंची आहे 60। प्रथम काटकोनमध्ये तृतीय काटकोनमध्ये आपण समोर देखावा काढताना 2 मापन लक्षात घ्यायला लागतात। त्याच्यात लांबी आणि उंची, त्याची लांबी आहे 100। आपण पहिले लांबी काढू। लांबी 100 घेतली आणि उंची किती आहे? उंची 60 आहे। आता 60/100 आपण एक आयत तयार करून घेतला। तयार केल्यानंतर या ठिकाणी आपण बघितल्यानंतर इकडे किती अंतर सोडले? 50 अंतर सोडलेले आहे। नंतर खाली अंतर आले 20। परत सरळ रेषा आहे।
आणि परत हे 20-20चे 2 भाग आहेत. आपण आवश्यक रेषा ठळक करून घेणार आहे. इकडे लक्ष द्या, तुम्हाला मी कलर करून येते काढून दाखवतो कोणता भाग दिसणार आहे आपल्याला. समोर देखाव्यामध्ये जो आपण हिरव्या कलरने दाखवलेला आहे तो भाग समोर देखाव्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. याला आपण नंतर माप देऊ. तर नंतर वरील देखावा हा बरोबर त्याच्याच वरती येईल. आपण ते प्रोजेक्शन घेऊन घेणार आहे. प्रोजेक्शन हे अस्पष्ट काढायचे आहे. जसं समोरील देखाव्याला लांबी आणि उंची आपल्याला गरजेची आहे, तसं वरील देखाव्याला समोरील देखाव्याची लांबी हीच वरील देखाव्याची लांबी असते आणि बाजूच्या देखाव्याची उंची समोर देखाव्याची उंची असते. या ठिकाणी रुंदी 60 आहे. हा झाला वरील देखावा. वरील देखाव्यामध्ये तो भाग कसा दिसेल कलर करून तुम्हाला दाखवतो कसा भाग दिसेल. हा झाला वरील देखावा. तदनंतर बाजूचा देखावा पण हा ज्या दिशेने पाहिला त्या दिशेला पण समोर देखाव्याच्या बाजूला येतो. त्याच्यासाठी 45 अंशाचा कोन करून घ्यायचा आहे. इथे प्रोजेक्शन सरळ इकडे दिशेवर तरी समोर वरील देखाव्याचे प्रोजेक्शन या रेषेवर घेते आणि ते सरळ परपेंडिक्युलर खाली ओढायचे. ते प्रोजेक्शन सरळ घ्यायचे. समोर बाजूच्या देखाव्यामध्ये उंची आणि रुंदी कळते. उंची 60 आणि रुंदी 60 आहे. आवाज मोठा आहे. उंची 60 आणि रुंदी 60 आहे.
या पद्धतीने बाजूला देखावा तयार आवश्यक त्या रेषा आपण ठळक असू द्यायच्या. बाकीच्या रेषा या करून टाकायच्या. हा झाला बाजूला देखावा. याचा आपण चित्रण टाकायचं असेल हा बाजूचा देखाव आहे. आता आपण त्याला माप देऊन घेऊ. माप देताना ठोकळ्याची ती एक वरती स्पष्ट करा. हां माप देताना एक माप डबल होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मापायची 100 ते 60 माप हे काय आपण कमीत कमी 6 मिलीमीटर अंतराने गेली पाहिजे. तर याला आपण नाव देऊन देणार आहे. फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू, टॉप व्ह्यू. या पद्धतीने आपल्याला आवश्यक रेषा ठळक करणं, अनावश्यक रेषा करून टाकायच्या आहेत. म्हणजे आपली आकृती सुबक, सुटसुटीत आणि छान दिसेल. याच्यानंतरचा ट्युटोरियल आपण नंतर बघणार आहोत. या ठिकाणी आपण थांबणार आहोत.